आमच्या ओन्ली द बायबलच्या दर्शकांनो, सध्या तुम्ही कोणत्या चिंतांना सामोरे जात आहात? ती वजन कमी करणे, आरोग्य, बढती की कौटुंबिक सलोखा आहे का? जर ती समस्या सहजपणे सोडवता येत असेल, तर ठीक आहे. पण जर तो एखादा असाध्य रोग असेल, दीर्घकाळ चाललेला कौटुंबिक संघर्ष असेल, किंवा कामाच्या ठिकाणी व शाळेतील अवर्णनीय संघर्ष असेल, तर ही चिंतेची बाब असू शकते. जेव्हा आपल्यासमोर अशी परिस्थिती येते, जी मानवी क्षमतेने सोडवता येत नाही, तेव्हा निराशेत जगण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय उरत नाही. तर मग, जीवनातील या समस्या सोडवण्याचा काही मार्ग आहे का? चला, मार्क 9 मध्ये नोंदवलेल्या भूतग्रस्त मुलाच्या वडिलांच्या उदाहरणावरून शिकूया. मार्क 9:23. तेव्हा येशू त्याला म्हणाला, जर तुला हे शक्य आहे तर जो विश्वास ठेवतो, त्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे. जीवनातील समस्या सोडवण्याची गुरुकिल्ली म्हणजे सर्वशक्तिमान देवावर विश्वास ठेवणे. जर आपण काहीही करण्यास समर्थ असलेल्या देवावर आपला विश्वास ठेवला, तर तो आपल्यासमोरील सर्व समस्या सोडवेल. मार्क 9 मध्ये आप एका वडिलांविषयी वाचतो ज्यांचा मुलगा लहानपणापासूनच भूतबाधित, मुका आणि बहिरा होता. मार्क 9:22 मध्ये त्या वडिलांनी येशूला विनंती केली, त्याने त्याला ठार मारण्यासाठी अनेकदा अग्नीत व पाण्यात टाकले आहे. परंतु जर तू काही करू शकत असशील, तर आमच्यावर दया कर आणि आम्हाला मदत कर. त्या वडिलांचे शब्द, जर तू काही करू शकत असशील, तर आमच्यावर दया कर आणि आम्हाला मदत कर, ही विश्वासाची कबुली नव्हती. याचे कारण असे की, येशू असा नाही की तो काही गोष्टी करू शकतो आणि काही नाही. या वचनात असे दिसून येते की, तो पिता नशिबाच्या आशेने आणि विश्वासाशिवाय आला होता. तेव्हा येशू म्हणाला, जर तू करू शकत असशील तर. विश्वास ठेवणाऱ्यासाठी सर्व काही शक्य आहे. येशूने त्या पित्याच्या विश्वासाच्या कमतरतेकडे लक्ष वेधले. त्यावर त्या मुलाच्या पित्याने कबूल केले, मी विश्वास ठेवतो, माझ्या अविश्वासाला मदत कर. त्या पित्याने आधी मी विश्वास ठेवतो असे का कबूल केले आणि नंतर माझ्या अविश्वासाला मदत कर, असे का म्हट? जर आपल्या हृदयात खरोखरच आध्यात्मिक श्रद्धा असती, तर अविश्वासासाठी मदत मागण्याची गरजच पडली नसती. जेव्हा त्या मुलाचे वडील म्हणाले, माझा विश्वास आहे, तेव्हा ते हे मान्य करत होते की त्यांची श्रद्धा आध्यात्मिक नसून बौद्धिक किंवा शारीरिक होती. मुलाच्या वडिलांना अफवांद्वारे माहीत होते की, येशूच तो होता जो अद्भुत चमत्कार करत असे, भूते काढत असे, आंधळ्यांना डोळे उघडायला लावत असे, बहियांना ऐकायला लावत असे आणि मुक्यांना बोलायला लावत असे. पण हे सर्व ज्ञान आणि शारीरिक विश्वास होता. अशा प्रकारच्या विश्वासाने ते वडील देवाचे उत्तर स्वीकारू शकले नाहीत आणि म्हणून त्यांनी कबूल केले, माझ्या अविश्वासाला मदत कर. मागील भागात आपण पाहिले की शारीरिक विश्वासाने उत्तरे मिळू शकत नाहीत, परंतु आध्यात्मिक विश्वासाने तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळू शकते. म्हणूनच त्या मुलाच्या वडिलांनी येशूकडे मनापासून विश्वास ठेवण्यासाठी आध्यात्मिक विश्वास मागितला. ते वडील नम्रपणे आध्यात्मिक विश्वास मागत आहेत हे पाहून येशूने मार्क 9:25 मध्ये आज्ञा दिली, हे बहिया व मुक्या आत्म्या, मी तुला आज्ञा देतो, त्याच्यातून बाहेर ये आणि पुन्हा त्याच्यात शिरू नकोस. तात्काळ तो भूत बाहेर आला. देवाचा प्रतिसाद मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे? सर्वप्रथम, सकारात्मक कबुलीजबाब आवश्यक आहे. भूतबाधा झालेल्या मुलाच्या वडिलांनी येशू मेलेल्यांना जिवंत करत आहे आणि विविध आजार बरे करत आहे, अशा अफवा ऐकल्या आणि ज्ञानाने त्यावर विश्वास ठेवला. मुलाच्या वडिलांच्या हृदयात विश्वास नसल्यामुळे त्यांनी कळकळीने विनंती केली, मी विश्वास ठेवतो, माझ्या अविश्वासाला मदत कर. परंतु बरेच लोक नकारात्मक वृत्तीने प्रार्थना करतात. उदाहरणार्थ, ते म्हणू शकतात, देवा,
या आजारपणामुळे मी खूप त्रास सहन करत आहे आणि वेदनेत आहे. माझी आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि माझ्या कुटुंबात प्रेम नाही व ते मला धीरही देत नाही. त्यामुळे मी खरोखरच खूप दुःख भोगत आहे. देवा, तू मला ही संकटे का दिलीस? परंतु देव आजारपण, कौटुंबिक कलह किंवा आर्थिक अडचणी देत नाही. जेव्हा लोक तक्रार करतात आणि देवाला दोष देतात, तेव्हा त्यांना उत्तर मिळण्याची अपेक्षा कशी करता येईल? तर मग आपण प्रार्थना कशी करावी? हे चांगल्या देवा, मी तुझ्या वचनानुसार जगलो नाही म्हणून मला आजारपण, कौटुंबिक कलह आणि आर्थिक अडचणी आहेत. कृपया मला क्षमा कर. मी द्वेष, संघर्ष आणि राग सोडून देईन आणि क्षमा करणारा, समजून घेणारा व सेवा करणारा बनेन. माझ्यावर दया कर, मी मनापासून पश्चात्ताप करतो आणि तुझ्या वचनानुसार जगण्यासाठी मला सहाय्य कर. अशी तुला विनंती करतो. देवाचे उत्तर मिळवण्यासाठी आपण विश्वासाची सकारात्मक कबुली दिली पाहिजे. सकारात्मक कबुली म्हणजे तुमचा खरोखर विश्वास नसताना केवळ माझा विश्वास आहे असे म्हणणे नव्हे. जर तुमचा अंतःकरणात पूर्ण विश्वास नसेल, तर तुम्ही देवाकडे प्रामाणिकपणे आध्यात्मिक विश्वासाची मागणी केली पाहिजे. जरी तुम्हाला त्वरित उत्तर मिळाले नाही, तरी तुम्ही नकारात्मक बोलू नये. जर तुम्ही नकारात्मक बोललात, तर स्वर्गातून आलेले उत्तर हवेत विरून जाईल. शत्रू सैतान आणि दुष्ट आत्मा आपल्यावर आरोप करतात, म्हणूनच आपल्याला उत्तर मिळत नाही. आपण नकारात्मक किंवा अविश्वासाचे शब्द बोलणे टाळावे हे महत्त्वाचे आहे. दुसरे म्हणजे आपल्याजवळ आध्यात्मिक विश्वास असला पाहिजे. भूतबाधा झालेल्या मुलाचे वडील आध्यात्मिक विश्वासासाठी तळमळत ओरडले आणि म्हणाले, माझ्या अविश्वासाला मदत कर. आपण आध्यात्मिक विश्वास कसा मिळवू शकतो? सर्वप्रथम, तुम्ही तुमच्या आणि देवाच्या मध्ये असलेला पापाचा कोणताही अडथळा त्वरित दूर केला पाहिजे. मग तुम्ही बायबलमध्ये लिहिलेल्या देवाच्या वचनानुसार मनापासून वागले पाहिजे आणि त्याने तुम्हाला आध्यात्मिक विश्वास द्यावा अशी विनंती केली पाहिजे. ज्ञानावर आधारित असलेला शारीरिक विश्वास तुम्ही स्वतःच्या बळावर मिळवू शकता. हृदयातून खऱ्या अर्थाने मानलेला आध्यात्मिक विश्वास केवळ देवच वरून देऊ शकतो. तिसरे म्हणजे जोपर्यंत तुम्हाला उत्तर मिळत नाही तोपर्यंत सातत्यपूर्ण प्रार्थना केली पाहिजे. त्या मुलाच्या वडिलांनी हार मानली नाही. उलट शेवटपर्यंत येशूला धावा केला आणि अखेरीस त्यांना उत्तर मिळाले. जरी देवाने एखादी गोष्ट पूर्ण करण्याचे वचन दिले असले तरी आपण शेवटपर्यंत प्रार्थना करत राहिले पाहिजे. यहेजकेल 36:37. परमेश्वर देव असे म्हणतो, इस्रायल घराण्याने माझ्यासाठी हे करावे अशी मी त्यांना विनंती करू देईन. काही लोक प्रार्थना करतात, पण जेव्हा त्यांना लगेच उत्तर मिळत नाही, तेव्हा ते अर्धवट सोडून देतात. जेव्हा आपण निःशंकपणे आर्ततेने प्रार्थना करतो, तेव्हा देव त्या उत्तराचे फळ घडवून आणण्यासाठी कार्य करतो. आध्यात्मिक श्रद्धा हा सर्व खजिन्यांमधील अनमोल ठेवा आणि सर्व सांसारिक समस्या सोडवण्याची गुरुकिल्ली आहे, जे मानवी सामर्थ्याने आणि क्षमतेने पूर्णपणे अशक्य आहे. ते सर्वशक्तिमान देव साध्य करू शकतो. मग तो औषधांनी बरा होणारा असाध्य रोग असो किंवा मुलांसंबंधी, शाळेसंबंधी किंवा कामासंबंधी कोणतीही समस्या असो. देव ती पूर्णपणे सोडवेल. म्हणूनच मार्क 9:23 मध्ये येशू म्हणाला, जर तू करू शकतोस तर जो विश्वास ठेवतो त्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे. जेव्हा आपण बायबल पाहतो, तेव्हा आपल्याला दिसून येते की बायबलमधील श्रद्धावान व्यक्तींनी मानवी क्षमतेद्वारे अशक्य असलेली अगणित आश्चर्यकारक कृत्ये केली. तांबड्या समुद्राचे विभाजन, ज्यामुळे इस्रायली लोकांना कोरड्या जमिनीवरून पलीकडे जाणे शक्य झाले. सूर्याला स्थिर करणे, आकाशातून अग्नी खाली आणणे, कडू पाण्याला गोड करणे आणि खडकावर प्रहार करून पाणी बाहेर काढणे. यामध्ये मृतांना जिवंत करणे आणि सर्व प्रकारच्या रोगांना बरे करणे यांचाही समावेश आहे.
देवाला संतोष देणाऱ्या आध्यात्मिक विश्वासाद्वारे घडणारी चिन्हे आणि चमत्कार केवळ बायबलमध्येच आढळत नाहीत. सुरुवातीच्या मंडळीसारख्या मंडळांद्वारे आणि देवाच्या लोकांद्वारे सामर्थ्याचे कार्य आजही प्रकट होत आहे. आमच्या मंडळीत कर्करोग, क्षयरोग, पक्षाघात, सेरेब्रल पाल्सी, मणक्याच्या चकतीचे विकार, संधिवात, रक्ताचा कर्करोग आणि एड्स यांसारख्या असाध्य रोगांमुळे आशेविना जगणारे लोक विश्वासाद्वारे पूर्णपणे बरे झाले. भूतबाधा झालेले लोक बरे झाले आणि पोलिओ किंवा विविध अपघातांमुळे अपंग झालेले लोक प्रार्थना मिळाल्यानंतर चालू आणि धावू शकले. ज्यांना गंभीर भाजले होते त्यांच्या वेदना प्रार्थनेनंतर लगेच नाहीशा झाल्या आणि कोणतीही खूण न राहता ते पूर्णपणे बरे झाले. मेंदूतील रक्तस्राव, अचानक आलेले आजार किंवा कार्बन मोनॉक्साईडच्या विषबाधेमुळे बेशुद्ध झालेले लोक प्रार्थना मिळाल्यानंतर तात्काळ शुद्धीवर आले. अशीही उदाहरणे आहेत जिथे श्वास थांबलेल्या लोकांसाठी प्रार्थना केल्यावर ते चमत्कारिकरित्या पुन्हा जिवंत झाले. ज्या स्त्रियांना 5, 10 किंवा अगदी 20 वर्षे गर्भधारणा होत नव्हती त्यांनी प्रार्थना केल्यावर निरोगी मुलांना जन्म दिला. अंधांना दृष्टी मिळणे, बहियांना ऐकू येणे आणि मुक्यांना बोलता येणे यांसारखी सामर्थ्याची अनेक अद्भुत कार्ये झाली आहेत, ज्यामुळे देवाला मोठा गौरव प्राप्त झाला आहे. ज्या देवाने अशी अद्भुत कार्ये प्रकट केली आहेत त्याच्यासाठी असे काय आहे जे तो करू शकत नाही? जर आपण आध्यात्मिक विश्वासाने देवाजवळ गेलो तर तो आपल्याला उत्तरे आणि आशीर्वाद देईल. मी प्रार्थना करतो की तुम्हा सर्वांजवळ देवाला संतोष देणारा आध्यात्मिक विश्वास असावा आणि तुम्हाला मिळालेल्या उत्तरांविषयी व आशीर्वादांविषयी तुम्ही साक्ष द्यावी. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. प्रिय स्वर्गीय पित्या, तुझ्यासाठी काहीही कठीण किंवा अशक्य नाही. तू सर्व काही साध्य करण्यास समर्थ आहेस. जेव्हा आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि आध्यात्मिक श्रद्धेने प्रार्थना करतो तेव्हा तू सर्व अडचणी किंवा समस्या सोडवू शकतोस. आमच्यामध्ये ती आध्यात्मिक श्रद्धा आहे की नाही हे तपासण्यासाठी आम्हाला स्वतःची परीक्षा घेण्यास मदत कर. आमच्या गरजा आणि समस्यांची उत्तरे प्राप्त करण्याची श्रद्धा आमच्याजवळ असू दे. हे परमपिता, तू आमच्या सर्व समस्या सोडवू शकतोस. आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझे गौरव करतो. आम्ही आमचे प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने तुझे आभार मानतो आणि प्रार्थना करतो. आमेन.